मोटरसायकलवरून गांजा तस्करी, पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 20 किलो गांजासह 2 आरोपी जेरबंद। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करत तब्बल 20 किलोहून अधिक सुका गांजा जप्त केलाय। या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून जवळपास 4,81,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। नेमकं काय आहे, संपूर्ण प्रकरण पाहूयात या रिपोर्टमधून। दिनांक 15 मे 2026 रोजी शहादा पोलीस ठाण्याचे प्रभारी हेमंतकुमार पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की 2 इसम मोटरसायकलवरून धडगावकडून असलोद मार्गे शिरपूरच्या दिशेने मोठ्या प्रमाणात सुका गांजा वाहतूक करत आहेत। माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून असलोद दामडदा रोडवरील गेट परिसरात सापळा रचला। रात्रीच्या वेळी लाल रंगाच्या मोटरसायकलवर 2 संशयित इसम बॅग घेऊन येताना दिसले। पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली असता त्यांनी आपली नावे सुशील सुमा पावरा आणि गजेंद्र जितेंद्र पावरा अशी सांगितली। त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील बॅग्सची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल 20 किलो 564 ग्रॅम वजनाचा सुका गांजा आढळून आला। या कारवाईत गांजासह मोटरसायकल असा एकूण 4,81,280 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दोन्ही आरोपींकडे गांजा वाहतूक अथवा विक्रीचा कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्या विरोधात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास शहादा पोलीस करत आहेत। कारवाईत सहभागी अधिकारी। या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वाघ तसेच पोलीस पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। अंमली पदार्थाविरोधात शहादा पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जात आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज।